नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारांच्या हालचालीला वेग आला आहे. या मतदारसंघात 2 पंचायत समिती येतात. पळसपे पंचायत समिती, यामध्ये शिवपर, उसरली खुर्द, पळसपे या ग्रामपंचायतींचा समावेश असून 16,020 मतदार आहेत. तर कोण पंचायत समितीमध्ये चिखळे, वाजोली, भिंगार या ग्रामपंचायतींचा समावेश असून 13,833 मतदार आहेत. मागील 2017च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी लीना राजेंद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केली असता त्यांना 8,828 मतदान झाले होते. तर राजश्री एकनाथ भोपी या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यांना 9,348 मतदान झाले होते. म्हणजेच 520 मतांनी लीना राजेंद्र पाटील यांचा पराभव झाला होता. तर पळसपे पंचायत समितीमधून भरत म्हात्रे काँग्रेसमधून यांनी उमेदवारी केली, निवडून आले होते. त्यांना 4,762 मतदान झाले होते. तर सुनील गोवंडी यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केली असता त्यांना 4,103 मतदान झाले होते. म्हणजे 659 मतांनी भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. तर कोण पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाच्या कविता सीताराम पाटील यांना 5,239 मतदान झाले होते. तर भारतीय जनता पार्टीच्या सुलोचना नाना भागे यांना 4,115 मतदान झाले होते. म्हणजेच 1,124 मतांनी सुलोचना भागे यांचा पराभव झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. सरासरी विचार केला तर महाविकास आघाडीचे वर्चस्व 2017च्या निवडणुकीत या ठिकाणी पाहायला मिळाले होते. म्हणजे 2026च्या निवडणुकीत काय घडणार ते आपण कमेंटमध्ये सांगा, किंवा या निवडणुकीसाठी आता इच्छुकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून पळसपे पंचायत समितीसाठी ॲडव्होकेट संतोष खांडेकर, भारतीय जनता पार्टीकडून रमाकांत पाटील, कोण पंचायत समितीकडून भारतीय जनता पार्टीकडून योगेश लहाने, तर शेतकरी कामगार पक्षाकडून परशुराम माळी, जिल्हा परिषदेसाठी राजेंद्र पाटील, अतुल घरत असतील, अनंत ढवळे असतील, अजूनही काही इच्छुक उमेदवार या पडद्यामागून उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. पण या मतदारसंघात खूपच विकास कामांचे मुद्दे या मतदारसंघात ते प्रलंबित आहेत. तर पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात कोणकोणते विकासाचे मुद्दे आहेत? तर पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघ हा प्रामुख्याने शहरीकरण आणि ग्रामीण भाग यांच्या सीमेवर असलेला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने खालील विकासाचे मुद्दे आणि समस्या केंद्रस्थानी आहेत. पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती, मुंबई गोवा हायवे NH 66 आणि JNPT कडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे येथील स्थानिक रस्त्यांवर मोठा ताण येतो. अंतर्गत गावामधील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण आणि खड्डेमुक्त रस्ते ही प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. तर वाहतूक कोंडी म्हणायला गेला तर पळसपे फाटा हा एक अत्यंत महत्त्वाचा जंक्शन आहे. येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण होणे या ठिकाणी आवश्यक आहे. आपण या ठिकाणी पाहणार आहात कचरा व्यवस्थापन. पळसपे आणि आसपासच्या ग्रामपंचायतीमध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा गंभीर प्रश्न आहे. कचरा उघड्यावर टाकणे किंवा तो जाळणे यामुळे होणारे वायू प्रदूषण हा देखील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा मुद्दा या ठिकाणी बनला आहे. पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचे नियोजन, शहरीकरण वेगाने होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. अनेक नवीन गृह प्रकल्पांना पुरेसा पाणी पुरवठा करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी STP यंत्रणा उभारणे हे महत्त्वाची आव्हानं या मतदारसंघामध्ये आहेत. तर ग्रामीण भागात उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे हे अत्यंत गरजेचं आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा आपण म्हणालात तर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा, खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा या ठिकाणी सुधारण्यासाठी गरज आहे. तर आरोग्य केंद्राकडे पाहत असाल तर वाढत्या लोकसंख्येचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण आणि तिथे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचं आहे. नियोजन प्रकल्प आणि रोजगार, तर पाहायला गेलं तर नवी मुंबई विमानतळाजवळ असलेल्या या परिसराचा विकास वेगाने होत आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना या प्रकल्पामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आवश्यक ते कौशल्य प्रशिक्षण देणे हा महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघामध्ये होत आहे. भूसंपादन आणि मोबदला, विविध प्रकल्पांसाठी गेलेल्या जमिनींचा योग्य मोबदला आणि पुनर्वसनाचा प्रश्न आजही काही प्रमाणात प्रलंबित आहे. जवळ डांगघर आहे त्यावर अंकुश ठेवणे किंवा ते बंद होणार नाही आणि होणार पण नाही. पण त्यासाठी शासकीय यंत्रणा वारंवार पत्रव्यवहार करून वेळेचे नियमांचे बंधन ठेवणे, यासाठी आता योग्य उमेदवार निवडण्याची वेळ आल्याने मतदार राजा आता तरी जागा हो. आपण जर आमच्या मतदार राजा आता तू जागा हो ही मतदानाची वेळ आली, योग्य उमेदवार निवडण्याची वेळ आलेली आहे. आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामधून आपल्या हक्काचा म्हणजे आपल्या अडीअडचणींना धावून येणारा उमेदवार हा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आपण जर आमच्या या चॅनलला नवीन असाल तर रोज नवनवीन राजकीय विश्लेषण आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.